याच्यापेक्षा दुसरी मोठी बातमी खरं तर जगासाठी असू शकत नाही. 28 फेब्रुवारीला जे युद्ध सुरू झालेलं होतं, त्या युद्धामध्ये अखेर शांततेच्या दृष्टीनं पावलं पडताना दिसतायत. कारण अखेर, अखेर अमेरिका आणि इराणमध्ये ॲग्रीमेंट झाल्याची बातमी येतेय. अर्थात त्याच्यावरती सायनिंग जे आहे म्हणजे स्वाक्षरी होण्याचा कार्यक्रम अजूनही झालेला नाहीये. तो शुक्रवारी होणार आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा इराणच्या काही अटी आहेत. आत्ता सुद्धा ॲग्रीमेंट झाल्यानंतर दोन्ही बाजूंचं एक वेगवेगळं व्हर्जन जे आहे ते अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय. पण एक निश्चित आहे, की ॲग्रीमेंट झाल्याची बाब दोन्ही बाजूंनी मान्य केलेली आहे. अजून इस्रायल जो आहे तो काही शांत बसलेला नाहीये. तो लेबनॉनमध्ये अजूनही उचापती करतो आहेच आणि त्यामुळं या सगळ्या घडामोडीचा जगाच्या दृष्टीनं अर्थ काय? मार्केटमध्ये तर आता थोड्याशा रिएक्शन त्याची दिसायला सुरुवात झालेली आहे. गेल्या 3 महिन्याच्या एकूण म्हणजे दरामध्ये आत्ता क्रूड ऑइलचे दर जे आहेत ते नीचांकी पातळीवरती आलेले आहेत. अर्थात युद्धाची सगळी जी परिस्थिती आहे ती रिकव्हर व्हायला अजून बराच काळ लागेल. त्याच्याबद्दल म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सर्व अर्थानं व्हाव्या लागतील. पण काय नेमका या डीलचा अर्थ आहे आणि आता खरोखर मग जगाची डोकेदुखी थांबणार का? होर्मुझमधून तेल वाहनं सुरू होणार का? या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आणि MIT मध्ये प्राध्यापक असलेले परिमल माया सुधाकर आता सोबत आहेत. सर, ॲग्रीमेंट तर झालेलं आहे. काय तुमची या सगळ्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया आहे? ज्या अटी दिसतायत त्याच्यातून नेमकं कुणाचं पारडं जड दिसतंय? तुमची पहिली कमेंट. आता ज्या पद्धतीने दोन्ही देशांनी त्यांच्या त्यांच्या प्रकारे अटी सांगितलेल्या आहेत आणि ज्या अटींवरती हे ॲग्रीमेंट होतंय असं म्हटलेलं आहे, त्यामध्ये मी असं म्हणेल की किंचितपणे अमेरिकेचं पारडं मला जड दिसतंय. की ज्या पद्धतीने ट्रम्प यांनी विधानं केलेली आहेत, ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांना मुलाखती दिलेल्या आहेत, त्यामध्ये असं दिसतंय की होर्मुझची खाडी मोकळी करण्याकरता इराण जवळ-जवळ तयार झालेला आहे आणि जो ट्रम्प आजच्या घटकेला, आजच्या क्षणाला ट्रम्प हा एक मोठा विजय म्हणून ते साजरा करू पाहत आहेत. त्याशिवाय ट्रम्पच्या मूळ ज्या अटी होत्या इराणच्या बाबतीमध्ये त्याच्यावरती अजूनही काहीही निश्चितता नाहीये, की त्या कितपत पूर्ण होत आहेत. अण्वस्त्र कार्यक्रम असो, क्षेपणास्त्र कार्यक्रम असो, या बाबतीतल्या की ज्या मुद्द्यांवरनं युद्ध सुरू झालं होतं, ते त्या त्या अटी इराण कितपत मान्य करते किंवा इराण कदाचित ते मान्य करणारही नाही. पण त्या बाबतीत संदिग्धता असून सुद्धा होर्मुझची खाडी मोकळी होते आहे असं एक चित्र आपल्याला आज दिसतंय आणि आजच्या घटकेला असं आपल्याला म्हणता येईल, या क्षणाला असं आपल्याला म्हणता येईल, की किमान आत्ता तरी इराणने स्वतःहून एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो, की काही प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ही एक माघार घेतलेली आहे. किमान होर्मुझच्या खाडीच्या मुद्द्यावर तरी. इतर मुद्द्यांवर जरी ती घेतलेली नसली तरी. याचं कारण असं, की लेबननवरचे इस्रायलचे हल्ले अद्याप थांबलेले नाहीत आणि होर्मुझची खाडी बंद करण्यामागचं एक मोठं कारण या युद्धबंदीच्या काळामध्ये सुद्धा इराण जे सातत्याने देत होतं ते होतं, की इराणचे लेबननवरचे, हिजबुल्लावरचे हल्ले हे सतत सुरू होते. ते नेत्यानाहू यांनी अजून थांबवलेले नाही आणि तरी सुद्धा इराणने हा करार करण्याची तयारी पूर्ण दाखवलेली आहे आणि या कराराअंतर्गत होर्मुझची खाडी मोकळी होईल ही जी एक बाब आहे, ही बाब दोन्ही देशांकडनं आज सांगितल्या जात आहे. इराण आणि अमेरिका या दोघांकडनंही सांगितल्या जात आहे. बाकी जे मुद्दे आहेत त्या बाबत अजूनही संदिग्धता आहे, कारण दोन्ही बाजूंचे वर्जन्स हे वेगवेगळे पब्लिक झालेलं नाहीये नेमकं, की कुठल्या मुद्द्यांवरती हे सगळं पीस ॲग्रीमेंट होतंय. कदाचित डॉक्युमेंट जेव्हा आपल्या हाती येईल तेव्हा किंवा कळेल त्याचे तपशील तेव्हा ती चर्चा जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. पण सर म्हणजे सुरुवातीलाच मला एक प्रश्न हा विचारायचा आहे आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीनं. या संपूर्ण पीस मेकिंग प्रोसेसमध्ये पाकिस्तान आणि कतारचा जो रोल राहिला त्याची चर्चा जगभरामध्ये होतीये. कदाचित भारत सुद्धा या जागी असू शकला असता जर आपलं धोरण पहिल्यापासून नीट असतं तर. म्हणजे आपण जणू म्हणजे हे युद्ध न लढताच पराभूत मात्र आपण झाल्याची एक जी चर्चा होतीये, की आपण बरंच काही गमावलं या युद्धामध्ये. तर ते तुम्हाला दिसतंय का? विशेषतः पाकिस्तान आणि कतारनं जी जागा पटकावली त्यामुळं? त्यात फार मोठं तथ्य आहे, की मागच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणावरती फार मोठी प्रश्नचिन्ह लागली आहेत.
पण हे मागच्या 3-4 महिन्यातलं हे नाही. तर एकूणच भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रवास ज्या दिशेने सुरू होता आणि जगातली बदलती परिस्थिती, प्रत्येक क्षेत्रातली बदलती परिस्थिती, या दृष्टीने ज्या प्रकारचे बदल परराष्ट्र धोरणामध्ये हवे होते, ते बदल सुद्धा न झालेले. त्याच्यामुळे आपल्याला इराण युद्ध सुरू झाल्यानंतर किंवा ते सुरू होताना नेमका अंदाज भारताला घेता आला नाही आणि चुकीच्या भूमिका सुरुवातीच्या काळामध्ये भारत सरकारने या युद्धामध्ये घेतल्या आणि त्याचे परिणाम आपल्याला आतापर्यंत भोगावे लागत आहेत, की या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला पूर्ण बाजूला टाकलं गेलं आणि भारताचा प्रमुख शत्रू असलेल्या पाकिस्तानला जणू काही दोन्ही देशांनी केंद्रस्थानी ठेवलं. आणि याकरता मी असं म्हणेल, की एक बाब जी फार मोठ्या प्रमाणामध्ये याला जबाबदार ठरली ती आहे, की हे युद्ध सुरू होण्याच्या 2 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला गेले होते हो. आणि इराणने हे कधी बोलून दाखवलं नाही. मात्र त्यांच्या प्रत्येक कृतीमधून हे दिसलं, की इराणला हे अजिबात आवडलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे या शांतता प्रक्रियेमध्ये, वाटाघाटीमध्ये भारताचा सहभाग करवून घेण्याकरता इराणने एकही शब्द टाकला नाही. किंवा इराणने असा प्रयत्न केला नाही, की भारत सुद्धा यामध्ये सहभागी व्हावा. आणि जसं आधी सुद्धा मी आपल्या कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं, की इराणचा प्रयत्न हाच होता, की इस्रायलला वाटाघाटीमधून दूर ठेवावं. बरोबर. आणि भारत जर वाटाघाटीमध्ये सहभागी झाला, तर इस्रायल हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या वाटाघाटीचा भाग असेल, हे इराणला ठाऊक होतं. त्यामुळे भारताला इराणने वाटाघाटीतून पूर्ण दूर ठेवलं. मात्र जास्त आश्चर्यकारक आणि जास्त धक्कादायक जे होतं, ते होतं अमेरिकेने भारताला दिलेली वागणूक, की इराणसोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध होतेच. मात्र मागील काही वर्षांपासून आपण इराणसोबतचे संबंध जाणीवपूर्वक कमी सुद्धा केलेले. इराणकडनं तेल विकत घेणं आपण बंद केलं होतं आणि हे सगळं आपण अमेरिकेच्या सांगण्यावरून करत होतो. आणि अमेरिकेची प्रत्येक गोष्ट इराणच्या बाबतीतली भारताने ऐकली, मोदी सरकारने ऐकली आणि तरी सुद्धा हे युद्ध सुरू झाल्यानंतर ज्या वाटाघाटी झाल्या त्याच्यामध्ये भारताला काही स्थान असावं याकरता ट्रम्प प्रशासन सुद्धा कुठेही उत्सुक नव्हतं. आणि आता अलीकडेच ज्या पद्धतीने भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने जे स्टेटमेंट दिलंय ते सुद्धा फारच धक्कादायक आहे, की त्यांनी कुठलाही खेद व्यक्त केला नाही. भारताने जो विरोध नोंदवला, नाराजी नोंदवली, त्याची दखल सुद्धा ते घेत नाहीत असं याच्यातनं दिसून आलं. त्यामुळे एकूणच मागच्या 4 महिन्यांमध्ये पश्चिम आशियामधल्या घडामोडींवरती जे आंतरराष्ट्रीय राजकारण घडलं, त्यामध्ये भारत हा पूर्ण वेगळा पडलेला होता. भारताची त्यामध्ये कुठलीही भूमिका नव्हती. अगदी आजही डोनाल्ड ट्रम्प यांनी हे अग्रीमेंट होण्याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या द टाइम्सला एक मोठा इंटरव्ह्यू दिला, अर्ध्या तासांचा इंटरव्ह्यू दिला. त्यामध्ये त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आभार मानले, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुटिन यांचे आभार मानले, पण भारताचा उल्लेख त्यांनी त्यामध्ये केला नाही. तर यावरून असं दिसतं, की एका मोठ्या क्षेत्रामध्ये भारताचा राजनैतिक पराभव झालेला आहे आणि ही जी हानी आहे, ही हानी भरून काढण्याकरता भारताला फार मोठा वेळ लागणार आहे. खरंय, खरंय. आणि हे ताजं उदाहरण जे तुम्ही सांगितलं, 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर म्हणजे ज्या पद्धतीने अमेरिकेने त्यांची म्हणजे हत्याच केली, त्याच्यावरती खेद नाही आणि म्हणजे रिग्रेट तर नाहीच कसला, पण त्याच्याऐवजी उलट सुनावलं, की तुम्ही अशा पद्धतीनं नियमांचं पालन नाही केलं तर अशाच परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. तर ही आपल्या दृष्टीनं खरंच फार म्हणजे लाजिरवाणीच गोष्ट आहे. या सगळ्यामध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे आपण 2 दिवस आधी इस्रायलमध्ये असण्यापासूनच सगळ्या गोष्टी चुकत गेलेल्या होत्या आणि कुठल्याच पातळीवरती आपण हे सगळं रिकव्हर करू शकलो नाही, हे जवळपास या 100 दिवसांनी सिद्ध केलं. हो, आपण म्हणजे ज्या चुका घडत गेल्या त्या सुद्धा आपण त्यामध्ये फार आपण एक योग्य मार्ग पत्करण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे खामेनी यांची हत्या झाल्यानंतर आपण त्याचा निषेध केला नाही किंवा खामेनी यांची हत्या झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री हे इराणच्या दूतावासामध्ये गेले नाहीत त्याबद्दल शोक व्यक्त करण्याकरिता किंवा संयुक्त राष्ट्रामध्ये इराणच्या विरुद्ध अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जो ठराव आणण्यात आला त्याच्यामध्ये भारत सुद्धा सहभागी होता. तर सुरुवातीला आपल्याला असं दिसतं, की किमान 2 आठवडे तरी भारताचं धोरण हेच होतं, की
आपण इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने ठामपणे उभे आहोत, हे हं, इस्रायल आणि अमेरिकेला कळावं, दिसावं. आणि 15 दिवसांनंतर जेव्हा हे स्पष्ट झालं, की इराण पराभूत होत नाहीये, हं, त्यानंतर भारताने थोडी आपली भूमिका नरम केली. इराणसोबत परत इराणच्या नेत्यांसोबत संवाद प्रस्थापित केला. मात्र हं, तोपर्यंत फार उशीर झालेला होता. आणि हं, सर्वात हं, मुख्य म्हणजे हा हे जे युद्ध आहे, हे हं, युद्ध कोणत्या मुद्द्यांवर थांबावं, त्याकरता अटी काय असाव्यात, वाटाघाटीची हं, चौकट काय असावी, या हं. प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा भारताकडनं देण्यात आला नाही. आणि तो बरोबर. प्रस्ताव आपण दिलेला नसल्यामुळे कोणताच पक्ष हा भारताला गंभीरपणे घेत नव्हता. म्हणजे ओके. कोणत्याही कॉन्फ्लिक्टमध्ये, संघर्षामध्ये, युद्धामध्ये अ, तत्काळ ते थांबवण्याकरिता काय अटी असाव्यात आणि दीर्घकालीन कोणत्या मुद्द्यांवरती वाटाघाटी व्हाव्यात, याचे प्रस्ताव ठेवावे लागतात. ते प्रस्ताव बरोबर. भारताने ठेवले नाहीत. हं, हं. अ, म्हणजे सुरुवातीला तुम्ही जो उल्लेख केला त्याच्यामध्ये आता होर्मुझची सामुद्रधुनी ओपन होतीये आणि तिथून वाहतूक सुरू करणं हे अमेरिकेचं एक आत्ताचं फार तातडीचं लक्ष्य बनलेलं होतं. पण मग याच्याबद्दल असं म्हणता येईल, की युद्धाच्या आधी तर ती चालू होती. ती बंद झाली नक्कीच. युद्धाच्या मुळे आणि आता ती ओपन होतीये म्हणून अमेरिका जिंकली किंवा अमेरिका याच्यामध्ये यशस्वी झाली. तर हे थोडंसं म्हणजे तिथंच सगळा युद्धाचा मुद्दा येऊन ठेपला असं नाही वाटत? खरं आहे ना, म्हणजे मी म्हणूनच म्हणतोय, की या घटकेला, या क्षणी अमेरिकेला असं वाटतंय, ट्रम्प यांना असं वाटतंय, की हा त्यांचा विजय होतो आहे, कारण होर्मुझची खाडी आता मोकळी होते आहे. पण हो, ती 28 फेब्रुवारीच्या आधी ती बंद नव्हतीच. 28 फेब्रुवारीच्या आधी ती बरोबर. मोकळीच होती. आणि हो. युद्ध जे सुरू झालं होतं, ते होर्मुझच्या खाडीवरून युद्ध सुरू झालेलं नव्हतं. हं. ते इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम, क्षेपणास्त्र कार्यक्रम यावरनं युद्ध सुरू झालं होतं. बरोबर. तर ते मुद्दे सध्या तरी चर्चेतच आहेत. हं, वाटाघाटीमध्येच ते मुद्दे आहेत. हं. त्यामुळे एक 40 दिवसांची युद्धबंदी होताना जी स्थिती होती, 40 युद्ध सुरू झाल्यानंतर 40 दिवसानंतर, त्यामध्ये हो. कुठेतरी अमेरिकेने आता परत ती एक निवळण्याची परिस्थिती आणण्यामध्ये काही प्रमाणामध्ये यश मिळवलं आहे, असं आपण यातनं म्हणू शकतो. पण मूळ ओके. युद्ध सुरू करण्यामागचा जो हेतू होता अमेरिकेचा आणि इस्रायलचा, तो हं. त्यांना अजिबात साध्य करता आलेला नाही आणि त्या दृष्टीने बरोबर, युद्धामध्ये इराणचा पराभव अजिबात झालेला नाही. बरोबर. म्हणजे अण्वस्त्र कार्यक्रमाबद्दल सुद्धा इराणच्या काही अटी आहेत, की आधी तुम्ही आमचे फ्रोझन फंड्स जे आहेत ते रिलीज केले पाहिजेत. पुन्हा 60 दिवस ही सगळी प्रक्रिया चालणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला कळेल, की नेमकं कुठल्या पातळीनं कशा ह्या सगळ्या गोष्टी जातायत. पण अ, या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो होता म्हणजे रिजिम चेंज तर नाहीच झालं आणि सगळ्यात म्हणजे पूर्णपणे इस्रायलच्या साठी अमेरिका या युद्धामध्ये उतरली हा संदेश अमेरिकेमध्ये पण पोहोचलेला होता. तिथं पण देशांतर्गत बरीच प्रतिक्रिया उमटली या सगळ्याच्या दरम्यान. हो, म्हणजे हे एक अमेरिकेअंतर्गत पश्चिम आशियातल्या सर्वच देशांना आणि भारताला सुद्धा हे उमजलं, की हे अमेरिकेचं खरं तर युद्ध नव्हतं. हे इस्रायलचं युद्ध होतं. आणि इस्रायलकरता अमेरिकेला अ, ट्रम्प यांनी या युद्धामध्ये उतरवलं. हं, त्यामागचं कारण हेच होतं, की नेत्यानाहू यांनी ट्रम्प यांना कन्व्हिन्स केलं होतं, की ज्या पद्धतीने व्हेनेझुएलामधला राष्ट्राध्यक्ष बदलून त्यांनी व्हेनेझुएलातलं सरकार आपल्या आवाक्यात आणलं, आपल्या नियंत्रणाखाली आणलं. तसंच काहीतरी आठवडाभरात इराणमध्ये आपण करू शकू. ही हं. ही एक खात्री इस्रायलनी नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना दिली होती. पण तसं अजिबात झालं नाही आणि त्यामुळे युद्ध जसं-जसं लांबत गेलं तसं-तसं ट्रम्प यांना त्यातनं काढता पाय आपण कधी घेऊ, असं झालं होतं. बरोबर. हं, आणि हं, मग आता सुद्धा ते त्यांच्या बाजूने अ, हे एग्रीमेंट व्हावं, याकरिता त्यांनी त्यामध्ये खोळंबा टाकला नाही. जो खोळंबा टाकण्यात येतोय तो नेत्यानाहूकडून टाकण्यात येतोय. कारण ट्रम्प यांना हं, तिथून काढता पाय घ्यायचा आहे. आणि हं, ट्रम्पमध्ये चीनला सुद्धा जाऊन आले आणि चीनला जाऊन आल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये बदल केला नाही. युद्धबंदी त्यांनी मागे घेतली नाही. आणि हं, आता सुद्धा असंच दिसतंय, की ट्रम्प आता या निष्कर्षापर्यंत पोहोचत आहे, की जगाची जी व्यवस्था आहे, जागतिक राजकारण जे आहे, त्याचं संचलन हे अमेरिका, चीन, रशिया या हं. 3 मोठ्या शक्तींनी मिळून त्याचं संचलन करावं. आणि ओके. त्यामध्ये ते युरोपीय महासंघ असो, भारत असो,
अशा देशांना ते फारसं स्थान देण्याच्या मनस्थितीमध्ये ते नाही आहेत. आणि त्यामुळे त्यांना इराणसारख्या एका अशा संघर्षातून, की जिथे ते पुढचे कित्येक वर्ष अडकलेले राहू शकतात, अशा संघर्षातनं त्यांना अमेरिकेला बाहेर काढायचं आहे. आणि नवी एक व्यवस्था त्यांना अशी प्रस्थापित करायची आहे, की हे 3 ध्रुव जागतिक राजकारणामध्ये असतील. अमेरिका, चीन आणि रशिया. आणि हे तिन्ही ध्रुव स्वतःच्या फायद्याकरता जगाचं राजकारण चालवतील. हा एक अंतस्थ हेतू ट्रम्प यांचा एकंदरीत दिसतो आहे. ओके. होर्मुझमधून प्रत्यक्ष वाहतूक सुरू व्हायला साधारणपणे किती काळ लागू शकतो? आणि म्हणजे ज्या तेलाचा फटका जगाच्या कानाकोपऱ्यातल्या देशांना बसलेला आहे, तर हे जे चटके आहेत ते कमी होण्यासाठीचा जो काळ आहे तो साधारणपणे किती असू शकतो? तेल पुरवठा आणि गॅस पुरवठा हा 28 फेब्रुवारीच्या पूर्वी जसा होता तसा सुरू राहण्याकरिता किमान 2 ते 3 महिन्यांचा कालावधी तरी लागू शकतो. म्हणजे जहाजांची वाहतूक आता सुरुवातीला पुढच्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये सुरळीत जरी झाली, तरी ही ती जहाजं असतील ज्यांच्यामध्ये ऑइल आणि गॅस हा आधीच भरण्यात आलेला आहे. बरोबर. पण आता या युद्धामध्ये ऑइल फील्ड्सची आणि तिथल्या बंदरांची नेमकी किती हानी झालेली आहे आणि नव्याने ती पूर्ण प्रक्रिया सुरू करण्याकरिता आणखी किती काळ लागणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. आणि त्यामुळे किमान 2 ते 3 महिन्यांचा कालावधी तरी हा 28 फेब्रुवारी पूर्वीची परिस्थिती कायम होण्याकरिता लागणार. पण तसं जरी झालं, 3 महिन्यात जरी तशी परिस्थिती झाली आणि आज ज्या पद्धतीने ऑइलचे रेट्स हे धडाक्यात पडलेले आहेत आणि ते तसेच कमी जरी राहिलेत, तरी त्याचा फायदा ग्राहकांना मिळेल की नाही हे त्या देशातल्या सरकारला ठरवावं लागणार आहे. बरोबर, बरोबर. आणि माझा अंदाज असा आहे की भारतामध्ये मागच्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये बंगालची निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने पेट्रोल, डिझेल आणि LPGचे दर वाढवण्यात आलेले आहेत, हो. हे आंतरराष्ट्रीय दर निम्मे जरी झालेत, तरी सुद्धा भारतातले दर काही कमी होतील अशी कमी नाही. शक्यता वाटत नाही. ते कारण आपल्याकडे आता लगेच कोणत्या निवडणुकाही येऊ घातलेल्या नाहीत आणि या दरांची सवय ही ग्राहकांना पडावी आणि त्यातनं भारतातल्या ऑइल कंपन्यांचा नफा हा अधिकाधिक वाढत जावा असाच प्रयत्न असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा फार फायदा मिळेल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. ओके. पण म्हणजे पूर्णपणे शांतता प्रस्थापित होते की नाही ह्याच्यासाठी आपल्याला इस्रायलवरती पण लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. कारण अजून सुद्धा ते म्हणतात की आम्ही ही चालेल ऍक्च्युली थोडी. तर इस्रायल या सगळ्यामध्ये अजून काय करू शकतो आणि त्या दृष्टीनं लेबनॉनमध्ये त्यांच्या कुरापती या सगळ्या शांतता प्रक्रियेमध्ये बाधा ठरू शकतील का? काय वाटतं? इस्रायलकडनं 19 जूनपर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत जेव्हा हा करार खरोखर त्याच्यावरती इराण आणि अमेरिका स्वाक्षरी करणार आहेत, तोपर्यंत इस्रायल शक्य ते सर्व प्रयत्न करणार की लेबननवरती हल्ले करणार. इराणवर सुद्धा इस्रायल एक अखेरचा हल्ला करून बघू शकतो आणि त्यातनं इराणने पुन्हा एकदा युद्धामध्ये उतरावं आणि अमेरिका इस्रायल विरुद्ध मोठं युद्ध इराणने परत सुरू करावं असा प्रयत्न इस्रायलचा निश्चितच असू शकतो. तशी परिस्थिती काल रात्री सुद्धा तयार झाली होती. मात्र कतारने हस्तक्षेप केला आणि कतारने अमेरिका, इराण यांच्यासोबत बोलणी करून दोघांनाही राजी केलं, विशेषतः इराणला राजी केलं की इस्रायल जे काही करत असेल त्याकडे दुर्लक्ष करून हा करार आपण करावा आणि हा करार झाला की इस्रायलवरती सुद्धा दबाव पडेल. त्यामुळे पुढचे 4 दिवस इस्रायल संधीच्या शोधात असेल की काही झालं तरी हा करार अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान होऊ द्यायचा नाही. आणि अमेरिका या मनस्थितीमध्ये आहे की हा करार करायचा, या संघर्षातून बाहेर पडायचं. आणि अमेरिका, कतार, पाकिस्तान हे देश सुद्धा इराणला आता हेच सांगत असतील की अमेरिका यातनं पूर्ण बाहेर पडू इच्छितो आहे, ते इराण करता एक मोठं यश असेल. आणि त्याच्यानंतर इस्रायलने हल्ले जरी सुरू ठेवले तरी मग इस्रायलचा सामना फक्त इस्रायलचा सामना इराणला करावा लागेल आणि त्याकरता इराणने तयारी ठेवावी की दीर्घकाळामध्ये एक छुपयुद्ध इस्रायल आणि इराण यांच्या दरम्यान सुरूच राहणार ही तयारी ठेवावी. आणि त्याकरता आज इराण सुद्धा
तयार झालेलं दिसतोय. कारण इराणला सुद्धा जी आवश्यकता आहे, ती आवश्यकता आहे आंतरराष्ट्रीय मदतीची, बर. की जे प्रचंड नुकसान इराणचं युद्धामध्ये झालेलं आहे, हम्म, ती पळ इराण सोसतो आहे. पण ती हम्म, दीर्घकाळ सोसता येणार नाही याची जाणीव इराणच्या सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे हम्म. त्यांना सुद्धा हा करार हवा आहे आणि ओके. त्यानंतर मग इस्रायलचा सामना कसा करायचा, ते इराण नंतर ठरवेल. तो ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की याने युद्धबंदी जी होणार आणि करार जो होणार तो अमेरिका-इराण दरम्यानचा होणार. हम्म, आखातातले इतर देश त्याचं स्वागत करणार. मात्र इराण आणि इस्रायल यांच्या दरम्यानचा हा करार नसेल आणि त्यामुळे त्या दोघांच्या दरम्यानचा संघर्ष हा इथून पुढे सुद्धा सुरू राहू शकतो. ओके. सर, चर्चेच्या शेवटी एक म्हणजे संपूर्ण सारांश घेणारा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की तीनही देशांच्या दृष्टीनं इराण, इस्रायल आणि अमेरिका या युद्धामध्ये नेमकं सार काय तुम्ही सांगाल, की काय कमावलं आणि काय गमावलं या अर्थानं? अ, अमेरिकेने निश्चितपणे पश्चिम आशिया हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या हातातून गमावलेला आहे. ओके. इराण तर आता अमेरिकेच्या जवळ-जवळ बरोबरीने उभा राहू पाहतो आहे. पण पश्चिम आशियातले अमेरिकेचे जे इतर सहकारी देश होते, कतार, सौदी अरेबिया, UAE, बहरीन या देशांना सुद्धा कळालेलं आहे, की केवळ अमेरिकेवर त्यांचं अवलंबित्व असेल, तर त्यांची हम्म, खैर नाही. अमेरिका त्यांचं रक्षण करू शकणार नाही. तर हम्म, हे देश काय करणार? हे देश अमेरिकेसोबतचे संबंध कमी करणार नाहीत. मात्र त्याचबरोबर हे देश इराणसोबत काही प्रमाणामध्ये संबंध प्रस्थापित करायचा प्रयत्न करतील आणि हम्म, चीन आणि रशिया यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये ते संबंध प्रस्थापित करायचा प्रयत्न करतील, की हम्म. अमेरिका नाही तर चीन आणि रशिया या देशांच्या ओके. मदतीने ते स्वतःचं संरक्षण पूर्ण करण्याचा आणि चीन आणि रशियाच्या मदतीने इराणवरती दबाव ठेवण्याचा प्रयत्न करतील, की इराणने त्यांच्यावरती भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हल्ले करू नयेत आणि त्यांच्या विरुद्ध कुठलंही कारस्थान करू नये. म्हणजे काय तर हम्म, पश्चिम आशियामध्ये अमेरिकेची निश्चितपणे पिछेहाट झालेली आहे आणि याचा फायदा इराण, चीन आणि रशिया या देशांना पश्चिम आशियामध्ये मिळू पाहतो आहे. ओके. इस्रायलच्या बाबतीत जर म्हणाल तर इस्रायल आणि अमेरिका, विशेषतः नेत्यानाहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधांमध्ये कटुता आलेली आहे. जे दोन्ही देशांच्या संबंधांकरिता किमान हे दोन्ही नेते त्या-त्या देशांमध्ये सरकार प्रमुख असताना महत्त्वाचं ठरणार आहे. हम्म, हे दोन्ही नेत्यांमधले संबंध हे ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष काळामध्ये फार घनिष्ठ होते. त्यानंतर सुद्धा खूप चांगले होते. पण आता मागच्या 2 महिन्यांमध्ये त्यांच्या संबंधांमध्ये कटुता आलेली आपल्याला दिसते आहे आणि हम्म, ही जी कटुता आहे, याचा हम्म. परिणाम अमेरिका आणि इस्रायल यांच्या संबंधांवरती सुद्धा कुठेतरी होऊ शकतो आणि ती इस्रायलची मोठ्या प्रमाणामध्ये ती हानी ठरेल. ओके. मागच्या अ, एक साधारणतः ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष कालावधीपासून हम्म, इस्रायल सोबत पश्चिम आशियातल्या देशांनी, सौदी अरेबियाने, UAEने, बहरीन, कतार या देशांनी इस्रायलला मान्यता द्यावी आणि इस्रायलसोबत संबंध सामान्य करावेत, हा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न होता आणि या देशांचा सुद्धा त्याला दुजोरा होता. ओके. आणि ती प्रक्रिया हे जर युद्ध झालं नसतं किंवा गाझामधलं युद्ध झालं नसतं, तर हम्म, आतापर्यंत कदाचित ती प्रक्रिया एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असती. मात्र 2023 नंतर म्हणजे हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ती प्रक्रिया बंद पडली आणि ती प्रक्रिया लगेच सुरू होईल अशी स्थिती नाही. त्यामुळे ओके. इस्रायलचं एकाकीपण पश्चिम आशियातलं या युद्धामुळे आता अधिक वाढणार आहे. वाढलं. आणि इस्रायलने स्वतःचा एक जो दबदबा तयार केला होता 1967 आणि 1974 ची युद्ध जिंकून, तो दबदबा इस्रायलचा आता निश्चितपणे तो आता खूप कमी झालेला आहे. कारण इस्रायल इराणसारख्या देशाविरुद्ध युद्ध जिंकू शकत नाही, हे बरोबर. निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये अमेरिकेची पश्चिम आशियातून पिछेहाट झालेली आहे आणि इस्रायलचं पश्चिम आशियातलं एकाकीपण वाढणार आहे, हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल आणि गेल्या 3 महिन्यांपासून ज्या युद्धाच्या झळा संपूर्ण जग सहन करत होतं, ते आता थंडावतील अशी आपण आशा करूयात आणि या ॲग्रीमेंटमधून
पुन्हा नवीन काही म्हणजे जगाला त्रास देणाऱ्या गोष्टी घडणार नाहीत, एवढी तरी आपण अपेक्षा करू शकतो. या युद्धाचे जे काही परिणाम आपल्या अवतीभोवती होत आहेत, भारताच्या दृष्टीने नेमका काय अर्थ आहे त्याचा, या सगळ्याबद्दल सरांनी अतिशय सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.